घोडा, वडील आणि मुलगा. एकदा वडील आणि त्यांचा मुलगा एक घोडा घेऊन कुठेतरी प्रवासाला निघाले होते. वडील घोड्यावर बसले होते आणि मुलगा पायी चालत होता. ते ज्या गावातून जात होते तिथले लोक म्हणाले, हे वडील किती स्वार्थी आहेत, स्वतः घोड्यावर बसलेत आणि मुलाला चालायला लावलंय. हे ऐकून वडील घोड्यावरून खाली उतरले आणि मुलाला घोड्यावर बसवलं. पुढच्या गावात लोकांनी मुलाला फटकारलं. काय विचित्र गोष्ट आहे, वडील पायी चालतायत आणि मुलगा मात्र घोड्यावर स्वार होतो. हे ऐकून वडील आणि मुलगा दोघंही पायी चालायला लागले. तेव्हा पुढच्या गावातले लोक म्हणाले, हे दोघंही किती मूर्ख आहेत, घोडा असून दोघं पायी चालतात. त्यामुळे वडील आणि मुलगा आता दोघंही घोड्यावर बसले. मग त्याच्या पुढच्या गावात लोक म्हणाले, किती निर्दयी लोक आहेत, दोघंही घोड्यावर बसलेत आणि त्या घोड्याला दमवतायत. हे सगळं ऐकल्यावर वडील आणि मुलानं एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणाले, हे जग खरंच खूप विचित्र आहे. सगळ्यांना आनंदी ठेवणं कधीच शक्य नाही आणि म्हणूनच आपण आपल्या विवेकबुद्धीने योग्य काय ते ठरवावं आणि लोक काय म्हणतात याकडे फार लक्ष देऊ नये.